गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच नेते मंडळींचा तसेच मतदारांचा पाठिंबा व्यक्त होताना दिसून येतोय। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पार पडत असलेले या निवडणुकीच्या सुरुवातीला शिवसेना शिंदे गटातील महेश साठे, रमेश बारसकर यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते, परंतु ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जात असल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार महेश साठे आणि रमेश बारसकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं दिसून आलं होतं। 2 महिन्यांपूर्वी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके, भगीरथ भालके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल सावंत या नेत्यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी देखील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या काही नगरसेवकांनी गटबाजीचे प्रदर्शन केल्याची चर्चा झाली होती। जरी हा पक्षप्रवेश सोहळा एकत्रितरित्या पार पडला असला तरी काही नगरसेवकांनी भालके यांच्या नेतृत्वाखाली तर काही नगरसेवकांनी अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा झाली होती। आता सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची रणधुमाळी सुरू असतानाच सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला। अशावेळी भगीरथ भालके आणि नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्यांच्या समर्थकांना महायुतीच्या सोबत राहण्याचा आग्रह देणार का याकडे शहर तालुक्याचं लक्ष लागून राहिले। परंतु पंढरपूर नगरपालिका निवडणुकीवेळी झालेल्या निवडणूक प्रचार सभांमधून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भालकेंवर केलेल्या टीका आणि भालकेंकडून देण्यात आलेले प्रत्युत्तर यामुळे पालकमंत्री गोरे आणि भालके यांच्यातील राजकीय हाडवैराची चर्चा झाली होती। आता सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री जयकुमार गोरे हे विविध तालुक्यात बैठका घेत असून बुधवारी पंढरपुरातील शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल सावंत यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या काही नगरसेवकांनी आपला पाठिंबा व्यक्त केला। विशेष बाब म्हणजे या बैठकीत मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे हेही उपस्थित होते। यावेळी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, नगरसेवक नागेश काका भोसले, नगरसेवक संजय बंदपट्टे, नगरसेवक प्रकाश भैया कळसे, नगरसेवक ओंकार जोशी, नगरसेवक लोकेश आप्पा यादव, नगरसेवक अक्षय गंगेकर, माजी नगरसेवक किरणराज घाडगे, संतोष सुळे, श्याम गोगाव तसेच पंढरपूर शहरातील सर्वच प्रमुख पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।